ओके. तर बघा लास्ट क्लासला आपण जो काही चॅप्टर स्टार्ट केलाय सेफ्टी मॅनेजमेंट. ओके. सेफ्टी मॅनेजमेंट, इंट्रोडक्शन ऑफ सेफ्टी मॅनेजमेंट, नीड फॉर दी सेफ्टी मॅनेजमेंट आपण बघितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर जनरल सेफ्टी नॉर्म्स फॉर दी इंडस्ट्रियल युनिट ऑर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉर दी सेफ्टी नॉर्म्स. ओके. मग त्याच्यामध्ये डिफरंट हे सेफ्टी नॉर्म्स मध्ये जनरल सेफ्टी रूल्स ऑर नॉर्म्स, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. In that preventive measures, the safety work place or working condition. The working condition किंवा work condition is a safety. म्हणजे पर्टिक्युलर एखादं वर्क लोकेशन असेल ते वर्क लोकेशन हे सेफ्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. सेफ्टी मटेरियल हँडलिंग. ओके. पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट पीपीई फॉर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट. दी सेफ्टी मटेरियल हँडलिंग, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स, सेफ्टी ऍक्टिव्हिटी, सेफ ऍक्टिव्हिटी फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. डिफरंट सिच्युएशन नुसार जे काही सेफ ऍक्टिव्हिटी आहेत फॉर द सेफ्टी ऍक्टिव्हिटी फॉर द डिफरंट सिच्युएशन. द सेफ्टी ऍक्टिव्हिटी फॉर द डिफरंट सिच्युएशन इन रिपेअर वर्क फॉर द मशीन शुड बी नॉट टू बी डन इन अ व्हेरियस रनिंग कंडिशन. म्हणजे एखादं जर तुम्ही मशीन रिपेअर करत असाल तर त्याच्यानुसार ते सिच्युएशन हँडल करा त्या पर्टिक्युलर एखाद्या सिच्युएशन नुसार. ओके. किंवा टूल्स यूज करतो आपण, जे काही टूल्स, ऑल दी टूल्स शुड बी कीप देअर प्रॉपर प्लेसेस. म्हणजे जे काही टूल्स असणार आहेत ते टूल्स काय करा, प्रॉपर जे काही कंडिशन्स असणार आहेत, म्हणजे प्रॉपर जे काही तुमचं टूल्सचे जे काही लोकेशन असणार आहे त्या लोकेशनला, त्या प्लेसलाच ते टूल्स ठेवा. समजा फॉर एक्झाम्पल एखादी मोठी मशीन आहे रिपेअर करायला घेतली तुम्ही, आणि काय करता की ते तुम्ही काय करता की तिथे एखादा नट असेल किंवा बोल्ट असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली त्या मशीन मध्ये ठेवता आणि वरून सगळं फिट करता. म्हणजे आतमध्ये तो सगळे टूल्स तुमचे, किंवा एखादा टूल्स राहिला त्याच्यामध्ये तर ते टूल्स राहिला आणि मशीन ऑन केली तर काय होणार आहे, ऍक्सिडेंट होऊ शकतो. बरोबर आहे. किंवा पर्टिक्युलर त्या मशीन वरती डिफेक्ट येऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ऑल दी टूल्स शुड बी कीप देअर प्रॉपर प्लेस. म्हणजे पर्टिक्युलर प्रॉपर प्लेस वरती हे जे काही टूल्स आहेत ते टूल्स सगळे प्रॉपर. म्हणजे ह्या सेफ ऍक्टिव्हिटी फॉर दी फॉलोइंग जे काही डिफरंट सिच्युएशन मी सांगतोय त्या सिच्युएशन साठी ह्या सेफ ऍक्टिव्हिटी आहेत, त्या सेफ ऍक्टिव्हिटी तुम्ही तिथं फॉलो करायची. ओके. म्हणजे पर्टिक्युलर त्या याच्यानुसार, म्हणजे पर्टिक्युलर एखाद्या कंडिशन्स आली. अवॉइड दी डेंजर इन्फ्लामेट मटेरियल शुड बी कीप अवे फ्रॉम दी जनरल स्टोरेज और सेफ डिस्टन्स. म्हणजे जे काही इन्फ्लामेंट, म्हणजे पर्टिक्युलर एखादा जर मटेरियल असेल, म्हणजे गॅस रिलेटेड एखादा, ओके, म्हणजे जे आपण सिच्युएशन डेंजर सिच्युएशनला बघतो, गॅस असेल किंवा पर्टिक्युलर एखादं कुठलाही प्रोडक्ट असेल तर त्याच्या रिलेटेड हे जे काही मटेरियल्स आहेत ते मटेरियल एक सेफ डिस्टन्सला किंवा त्याचं स्टोरेज जे असणार आहे, कधी पण बघा गॅसचं जे स्टोरेज आहे ते कुठं असतं, एकदम दूर असतं. ओके. म्हणजे त्याच्यानुसार जे काही सिच्युएशन असेल त्या सिच्युएशन नुसार ते काय केलं जातं की त्या डिस्टन्स नुसार दूर ठेवलं जातं. म्हणजे तिथं काय हजार्ड होऊ नये, म्हणजे एखादा आग होऊ नये, त्याच्यानंतर जे काही सेफ्टी प्रिकॉशन्स तिथं फॉलो केल्या जातात. ओके. मग त्या सगळ्या सिच्युएशनचं त्याच्यानुसार जे काही मटेरियल्स आहेत तसे मटेरियल्स आपण दूर ठेवायचे. नेक्स्ट, प्रिव्हेन्शन ऑफ इलेक्ट्रिक ऍक्सिडेंट. आता इलेक्ट्रिक ऍक्सिडेंट, इलेक्ट्रिकल इन्सुलेशन शुड बी पिरियडिकली टेस्टेड. म्हणजे हे जे काही इलेक्ट्रिकल इन्सुलेशन आहे, आता इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट रिलेटेड जे काही कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये काय प्रिकॉशन घ्यायचे पर्टिक्युलर, तर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन शुड बी पिरियडिकली टेस्टेड. म्हणजे ते इलेक्ट्रिकल इन्सुलेटेड आहेत की नाही पर्टिक्युलर मटेरियल, ते त्या एक पिरियडिक डिस्टन्स किंवा पिरियडिक टाइम नंतर पर्टिक्युलर ते टेस्ट करायचं इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत का नाही. ओके. आणि मग त्याच्यानुसार काय करणार, हे जे काही सगळे मटेरियल्स आहेत ते मटेरियल्स त्या पर्टिक्युलर याच्यानुसार देऊ. यूज प्रॉपर टूल फॉर द टेस्टिंग अँड रिपेअरिंग. म्हणजे हे जे काही टूल्स आपण यूज करतो टेस्टिंगसाठी, जे काही सगळे टेस्टिंगसाठी असेल, मग इन्सुलेशन टेस्टिंग असेल, त्याच्यानंतर दुसरे अजून तुमचे जे काही टेस्टिंग इक्विपमेंट आहेत ते सगळे टेस्टिंग इक्विपमेंट यूज प्रॉपर टूल फॉर द टेस्टिंग अँड रिपेअरिंग. म्हणजे टेस्ट करण्यासाठी आणि रिपेअर करण्यासाठी हे प्रॉपर टूल्स यूज करा. रिपेअर वर्क शुड बी डन आफ्टर स्विचिंग दी पॉवर ऑफ. म्हणजे एखादं जर तुम्हाला रिपेअर करायचं असेल किंवा एखादा मेंटेनन्स करायचं असेल तर ते पर्टिक्युलर कसं करणार आहे तुम्ही, तर
तो जो काही रिपेअर करणार आहे तो कशावर थ्रू करणार आहे तुम्ही, तर पॉवर स्विच ऑफ करून. म्हणजे एखादं वर्क करायचंय तुम्हाला तर स्विच ऑफ दी पॉवर सप्लाय, म्हणजे पहिला पॉवर सप्लाय स्विच ऑफ करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते वर्क कम्प्लीट करता येईल. ओके. अरे किती वेळ जॉईन होत आहे. ओके. स्विच ऑफ दी पॉवर सप्लाय. यूज सेफ्टी इक्विपमेंट सच एज अ इन्सुलेटेड टूल, रबर. ओके. म्हणजे हे जे काही सेफ्टी इक्विपमेंट म्हणून काय वापरणार, हँड ग्लोव्ह असेल, रबर्स असतील, रबर मॅट असेल. ओके. जिथं तुम्ही पर्टिक्युलर एखादं वर्क करणार आहे त्याच्या जे काय फुटला असेल तिथं आपण रबर मॅट यूज करायला पाहिजे. ओके. म्हणजे हे सेफ्टी जे काही इक्विपमेंट आहेत किंवा टूल्स आहेत ते यूज करतो आपण. नेक्स्ट, गुड हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंगचा काय संबंध येतो त्याच्यामध्ये सेफ्टी रिलेटेड? एखादा इन्सिडेंट सांगू शकता मला? हाऊसकीपिंग, गुड हाऊसकीपिंग. तरी आपण सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून गुड हाऊसकीपिंग म्हणतो. म्हणजे स्वच्छता कशासाठी लागते हो? एखाद्याने तुम्ही याला व्हिजिट केले का MSCB मध्ये एखाद्या सबस्टेशनला, कुठल्या तर सबस्टेशनला वगैरे बघितलं असेल तुम्ही, तिथे एकदम क्लीननेस असतंय बघा, बघितलंय का तुम्ही? आणि तिथं सगळीकडे खडी टाकलेली असते, बघितले तुम्ही? नसेल बघितले तर बघा, जिथं ट्रान्सफॉर्मर किंवा लाईन्स आहेत सगळ्या तिथं काय केलं जातं, खाली खडी टाकलेली असती आणि पूर्ण क्लीन असतो, एकही कागदाचा तुकडा पडलेला नसतो, पेपरचा तुकडा नसतंय, कुठलंही किंवा कुठलेही झाडाचे पालं पडलेत असं असं कुठेही दिसत नाही तुम्हाला, गवत उगवलंय असं कधी दिसतंय का बघा? कशासाठी? तर फॉर एक्झाम्पल एखादा कंडिशन शॉर्ट सर्किट कंडिशन झाली आणि त्याच्या थ्रू आर्क एखादा तुमच्या त्या ह्याच्यावरती पाल्यावरती पडला, कशावरती पडला, तुमच्या एखाद्या जो काही कचरा असेल त्याच्यावरती पडला, तर तिथं काय होऊ शकतं, तुमचं जे काही फायर आहे ते फायर होऊ शकतं. त्या कंडिशनसाठी आपण काय करतो, गुड हाऊसकीपिंग. म्हणजे पर्टिक्युलर एखादं मशीन असेल तर ते सुद्धा आपण काय व्यवस्थित ते प्रॉपर त्याचं जे काही हाऊसकीपिंग आहे, जे काही पर्टिक्युलर सेफ्टी रिलेटेड आपण यूज करतो त्याच्या थ्रू ते आपण करून घेतो. हाऊसकीपिंग इज इन्क्लूड क्लीननेस ऑफ द बिल्डिंग. Housekeeping include the cleanliness of the building, work area, reset area, equipments, and machinery tools. Good housekeeping is include the cleanliness in a building, work area, or equipments and machinery tools, etc. The good housekeeping minimize the failure and discomfort to the workers for the motivate and them. म्हणजे पर्टिक्युलर हे काय करतं, जर चांगलं वातावरण असेल किंवा स्वच्छता चांगली असेल तर जे काही तुमचे पर्टिक्युलर वर्कर्स असणार आहेत ते वर्कर्स तिथं व्यवस्थित काम करू शकतात. इट रिड्यूस द चेंज ऑफ फायर अँड अदर हजार्ड्स. म्हणजे पर्टिक्युलर जो काही एक तिथला जो काही फायर मी आता सांगितलं, जसं एकदा कचरा पडला असेल तिथं जर स्पार्क झाला तर त्याच्या थ्रू काय होऊ शकतो, फायर होऊ शकतो. मग तिथला फायर, इट रिड्यूस द चान्स ऑफ फायर अँड अदर हजार्ड, इन्क्रीज द लाईफ ऑफ मशिनरी. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बघा, इन्क्रीज द लाईफ ऑफ मशिनरी. म्हणजे त्या मशीनची लाईफ काय होईल, इन्क्रीज होईल. इन्क्रीज द लाईफ ऑफ मशिनरी अँड इक्विपमेंट अँड टूल्स. जर व्यवस्थित ठेवलं तुम्ही, जर स्वच्छता मशीनची केली तर काय होणार आहे? ओके. तर ते जे काही पर्टिक्युलर त्याची लाईफ आहे ती लाईफ इन्क्रीज होईल. का होईल? तर एखादं तिथं वॉटर असेल किंवा तुमचं लिक्विड असेल किंवा ऑइल टाईप मध्ये असेल तर त्याच्या थ्रू काय होऊ शकतं, मशीन खराब होऊ शकते. त्यावेळेस जर तुम्ही क्लीननेस व्यवस्थित ठेवला तर त्याची लाईफ इन्क्रीज होईल. ओके. नेक्स्ट, इम्प्रूव्ह दी प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी ऑफ दी प्रोडक्ट. इम्प्रूव्ह दी गुड हाऊसकीपिंगचं बघा बरं का, गुड हाऊसकीपिंग त्याच्यामध्ये सेफ्टी रिलेटेड, इम्प्रूव्ह दी प्रोडक्टिव्हिटी अँड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. नेक्स्ट, बेटर युटिलायझेशन. बेटर युटिलायझेशन, दिस इज दी गुड हाऊसकीपिंग advantages for the safety related equipment or machineries.
ओके, कळतंय का? अरे कळतंय का? हॅलो, आवाज येतोय? Yes, sir. ओके. नेक्स्ट, सेफ वर्किंग मेथड्स. ज्या काही वर्किंग मेथड्स आहेत, सेफ वर्किंग मेथड. नेक्स्ट आहे सेफ वर्किंग मेथड. ज्या काही मेथड्स आहेत वर्किंग मेथड, त्या सेफ कंडिशनला पाहिजे. म्हणजे पर्टिक्युलर सेफ कंडिशन कशी, तर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जे काही सेफ्टी रूल्स अँड रेग्युलेशन, जे काही नॉर्म्स आहेत आपण वरती बघितले, त्याच्यानुसार त्या मेथडनुसार वर्क होत. ओके. नेक्स्ट, प्रॉपर सिलेक्शन ऑफ वर्कर्स. आता प्रॉपर सिलेक्शन ऑफ वर्कर्स मध्ये काय येणार आहे? आता पर्टिक्युलर वर्कर्स आहेत, ते कसे प्रॉपर सिलेक्ट करणार आहे तुम्ही फॉर द पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये? गुड हाऊसकीपिंग झालं, सेफ वर्क मेथड्स, प्रॉपर सिलेक्शन ऑफ वर्कर्स. हे पर्टिक्युलर जे काही वर्कर्स आहेत त्यांचं सिलेक्शन. आता कसं सिलेक्शन करणार आहे फॉर द पर्टिक्युलर वर्कर्स साठी? तर जे काही स्किल्ड, अनस्किल्ड जे काही वर्कर्स असणार आहेत, स्किल्ड बेस्ड वर्कर्स आणि अनस्किल्ड असे जे काही वर्कर्स असणार आहेत, ते पर्टिक्युलर वर्कर्स नुसार त्याचं सिलेक्शन करणं. नेक्स्ट, ट्रेनिंग फॉर द सेफ वर्किंग. म्हणजे ते जे काही वर्कर्स आहेत, जे काही एम्प्लॉईज, त्यांना फॉर द पर्टिक्युलर ट्रेनिंग फॉर द सेफ्टी रिलेटेड. दी सेफ्टी ट्रेनिंग बघा, बरेच सेफ्टी ट्रेनिंग डिफरंट इंडस्ट्रीमध्ये एक ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी कंडक्ट केली जाते. कशासाठी? तर सेफ्टी नॉर्म्स किंवा सेफ्टी रिलेटेड गोष्टीसाठी. नेक्स्ट, ऍक्सिडेंट प्रोनाउन्स एरिया. म्हणजे पर्टिक्युलर ऍक्सिडेंट जो काही एरिया असणार आहे, जो काही ऍक्सिडेंटल एरिया असणार आहे, तो ऍक्सिडेंटल एरिया आयडेंटिफाय करणं आणि तिथं मग सेफ्टी किंवा पर्टिक्युलर असे मेसेज प्रोव्हाइड करणं, डोंट टच. त्याच्यानंतर दिस इज अ सेफ्टी हजार्डस एरिया, ओके, रिस्ट्रिक्टेड एरिया, असे बॅनर्स किंवा असे जे काही नोटिफिकेशन्स आहेत तिथं काय केलं पाहिजे, प्लेस केले पाहिजेत त्या जागेसाठी. डेंजर झोन आपण बऱ्याच ठिकाणी बघतो बघा, डेंजर झोन. ओके, अशा सगळ्या गोष्टी आहेत ना त्या पर्टिक्युलर त्या इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट, सेफ्टी डिव्हाइसेस. सेफ्टी डिव्हाइसेस. आता सेफ्टी डिव्हाइसेस जे काही डिव्हाइस आहेत, सेफ्टी डिव्हाइस ते यूज केले पाहिजे त्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे सेफ्टी डिव्हाइस जे काय आहेत ते डिव्हाइस यूज करून आपण पर्टिक्युलर, मग त्याच्यामध्ये हे सेफ्टी डिव्हाइसेस आहेत जे पर्टिक्युलर इंडस्ट्री रिलेटेड, मशीन सेफ्टी डिव्हाइस असेल, ओके, त्याच्या रिलेटेड मग जे काही डिफरंट रिलेज असतील किंवा सर्किट ब्रेकर्स असतील, हे सब सेफ्टी डिव्हाइसेस झाले. ओके. नेक्स्ट, सेफ्टी प्रोग्राम. बघा, सेफ्टी प्रोग्राम गव्हर्नमेंटने, मला वाटतं की तुम्ही गेल्या वेळेस असेल की नाही माहित नाही, ऑफलाईन आपलं कॉलेज होतं त्यावेळेस गव्हर्नमेंटनेच एक सेफ्टी प्रोग्राम, विद्युत सप्ताह आपल्या इथं आयोजित केला होता. ओके, विद्युत सप्ताह. ओके, त्याचं ऑर्गनायझेशन केलं होतं आपल्या इथंच कॉलेजला. तर त्याच्या रिलेटेड फक्त सेफ्टी नॉर्म्स सगळे किंवा जे काही इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट आहेत त्या ऍक्सिडेंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला सांगितली. लक्षात येत आहे? म्हणजे हे जे काही सेफ्टी प्रोग्राम्स आहेत, म्हणजे जे काही लोक आहेत, जे काही पीपल्स आहेत, त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं फॉर दी पर्टिक्युलर सेफ्टी रिलेटेड. ओके, नॉर्मली आपण सिंपल जरी इलेक्ट्रिकल सेफ्टी रिलेटेड कन्सिडर केलं तर काय करतो, डायरेक्टली आपण डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे म्हणून डायरेक्टली आपण काही सेफ्टी न इक्विपमेंट यूज करता आपण डायरेक्टली हँडल करू शकतो का एखादी सिच्युएशन? नाही. कारण का, तर आपल्याला जे काही सेफ्टी नॉर्म्स आहेत, मग हँड ग्लोव्ज असतील, एखादं वर्क करणार असाल तुम्ही तर हँड ग्लोव्ज, प्रॉपर जे काही इलेक्ट्रिकल पॉवर सप्लाय आहे तो पॉवर सप्लाय ऑफ आहे की नाही, त्या कंडिशन तुम्ही सॅटिस्फाय करणार आणि मग त्याच्या थ्रू तुम्ही एखादं वर्क करणार. म्हणजे हे जे सेफ्टी अवेअरनेस आहे, हे जे काही सोसायटी असेल एखाद्या पर्टिक्युलर सोसायटीमध्ये, त्या सोसायटीसाठी हे जे काही सेफ्टी नॉर्म्स आहेत, सेफ्टी प्रोग्राम्स अरेंज करून आपल्याला तिथं सेफ्टी अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे. ओके, कळतंय का? आणि लास्ट तोच पॉइंट आहे बघा, सेफ्टी प्रमोटिंग दी सेफ्टी अवेअरनेस ऑफ इन एम्प्लॉईज. म्हणजे पर्टिक्युलर फक्त सोसायटीसाठीच नाही, तर हे जे काही तुमचे एम्प्लॉईज असणार आहेत फॉर दी पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना सेफ्टी अवेअरनेस काय करणं, पर्टिक्युलर प्रमोटिंग करणं. म्हणजे त्यांना जे काही सेफ्टी अवेअरनेस आहे त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन सांगणं. कळतंय का हो?
म्हणजे पर्टिक्युलर जे काही एखादी इंडस्ट्री असेल, प्रोडक्शन इंडस्ट्री असेल, तिथं मोठ्या मशिनरीज असतील किंवा तिथे जो काही पॉवर सप्लाय तो हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय, तर तिथं तुम्ही काय केलं जातं? आता फॉर एक्झाम्पल जर सर्किट ब्रेकरची इंडस्ट्री असेल, सर्किट ब्रेकर माहित आहेत का? सर्किट ब्रेकर सगळ्यांना मला वाटते स्विच गिअर मध्ये असेल, सॅप मध्ये. आता माहित आहेत का सगळ्यांना? थर्ड इयरला आहे तुम्ही? हा, मग सर्किट ब्रेकरच्या ह्याच्यामध्ये जे काही हाय व्होल्टेज सर्किट ब्रेकर आहेत, जे एमएससीबी साठी किंवा मोठ्या इंडस्ट्रीसाठी आपण युज करतो, ओके, ते जे काय हाय व्होल्टेज असेल, 11 केव्ही असेल, 220 केव्ही असेल, ओके, किंवा 33 केव्ही असेल, 132 केव्ही असेल, हे जे काही डिफरंट सर्किट ब्रेकर्स आहेत, हे टेस्टिंग कसं केलं जातं? तर तिथं त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये 11 केव्हीचं 33 केव्ही मध्ये कन्व्हर्जन केलं जातं. म्हणजे 11,000 व्होल्टचं 33,000 व्होल्ट मध्ये कन्व्हर्जन केलं जातं, स्टेप अप केलं जातं. आणि त्यावेळेला तो ट्रान्सफॉर्मर किंवा सॉरी तो सर्किट ब्रेकर टेस्ट केला जातो. म्हणजे 33च्या अबाव जर जात असेल जे काही तुमचं व्होल्टेज, तर त्यावेळेस तुमचं सर्किट ब्रेकर काय व्हायला पाहिजे? ब्रेक व्हायला पाहिजे. कळतंय का? म्हणजे ह्या डिफरंट कंडिशन्स आहेत. तिथं करंट कंडिशन बघितली जाते, व्होल्टेज, करंट, जे काही डिफरंट पॅरामीटर्स आहेत. मग त्या कंडिशन्स मध्ये हे जे काही सर्किट ब्रेकर्स आहेत, तर ते काही इंडस्ट्री असेल, ते पर्टिक्युलर इंडस्ट्री, त्या इंडस्ट्रीमध्ये जे काही सेफ्टी नॉर्म्स आहेत त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईसाठी, ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत ना. कळतंय का? ते कळतंय का? हॅलो, ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. ओके, एक मिनिट. ठीक आहे, येतोय आवाज नागणे? हो सर. ओके ओके, बघा नेक्स्ट पॉइंट आहे, डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट, टाइप्स ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट अँड कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट. ओके, हे नेक्स्ट पॉइंट आहे, डेफिनेशन ऑफ ऍक्सिडेंट. ऍक्च्युअली ऍक्सिडेंट मीन्स व्हॉट? टाइप्स ऑफ द इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट अँड कॉजेस ऑफ द ऍक्सिडेंट. म्हणजे कशामुळे ऍक्सिडेंट हे कन्सिडर करतात, म्हणजे कुठले कुठले टाइप्स आहेत ऍक्सिडेंट. ओके, ऍक्च्युअली ऍक्सिडेंट मीन्स व्हॉट? कोण सांगू शकते ऍक्सिडेंट? Definition of accident. Accident means what? Hello. Abnormal situation. Abnormal situation. Okay, very good. Abnormal situation. Only abnormal situation. Unexpected. Unexpected conditions. Okay, अजून मराठीत सांगितलं चालेल. ऍक्सिडेंट अशी सिच्युएशन असेल, पर्टिक्युलर एखादी सिच्युएशन. ओनली ऍक्सिडेंट म्हणजे असा इलेक्ट्रिकल ऍक्सिडेंट किंवा वाहनांचा ऍक्सिडेंट असं काही नाही बरं का. कंडिशन्स, कंडिशन म्हणतोय मी. आपण कधी कधी म्हणतो ऍक्सिडेंटली भेटलो आपण, ऍक्सिडेंटली म्हणजे काय ऍक्सिडेंट झाला का? नाही ना, अचानकपणे. अचानकपणे. हा, इंटेन्शन नसताना. इंटेन्शन नसताना. ओके, व्हेरी गुड. अजून ओके, बघा डेफिनेशन. An accident is an unplanned and undesired event. Accident is an unplanned, म्हणजे न प्लॅन करता, unplanned and undesired event, which is known as the accident, and which is result for, त्याचा रिझल्ट काय असणार आहे? अनप्लॅन्ड किंवा अनडिझायरेबल इव्हेंट which is result into unacceptable
अँड अनडिझायर्ड कॉन्सिक्वेन्स. कळतंय का? अरे कळतंय का ऍक्सिडेंटची डेफिनेशन? Accident is an unplanned or undesired event which is result on to unacceptable and undesired consequence. म्हणजे ही एखादी गोष्ट न प्लॅन करता जर एखादा कंडिशन्स घडली, एखाद्या इव्हेंट्स घडला, तर त्याचा रिझल्ट काय असतो? अनएक्सपेक्टेड ना, अनएक्सपेक्टेड पर्टिक्युलर जो काही इव्हेंट असेल तो. कळतंय का? मग त्याच्यामध्ये जे काही कॉन्सिक्वेन्स मीन्स काय असणार आहे? टू बी, मग त्याच्या रिलेटेड ऍक्सिडेंट असेल तर फॉर दी इंजुरी, फॉर ऑर डॅमेजेस इक्विपमेंट, मशिनरी, रॉ मटेरियल, फॉर दी पर्टिक्युलर प्रोडक्ट असेल, डॅमेज ऑफ द एन्व्हायरमेंट. ओके, हे कॉन्सिक्वेन्स कंडिशन्स. ओके, कळतंय का? अरे कळतंय का? हॅलो.